घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारक कामासाठी जो निधी लागेल तो दिला जाईल, असा विश्वास राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केला आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्र तालुका कडेगाव येथे असलेल्या जन्मघर स्मारक कामातील अडचणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णथ मोकळे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांची सातारा येथे खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णथ मोकळे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाबाबत पोटतिडकीने भूमिका मांडली। महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव कडेगाव तालुक्यात देवराष्ट्र येथे आहे। ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे। यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा आणि विचार देण्याचं काम केलंय। त्यांच्या कर्तृत्वाला साजेसेच मार्ग झाले पाहिजे। स्मारकास भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व यशवंतराव चव्हाण प्रेमींना आणि भावी पिढीस त्यांच्या कार्याची माहिती मिळाली पाहिजे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा मोकळे यांनी व्यक्त केली आहे। खासदार नितीन पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन चाललेला आहे। यशवंतराव चव्हाण यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम केलंय। यांच्याबद्दल आम्हा सर्वांना आत्मीयता आहे। त्यांचे जन्मघर स्मारक अत्यंत दर्जेदार आणि भावी पिढीस मार्गदर्शक ठरेल असे झाले पाहिजे। मात्र तुम्ही सर्वांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनास बरोबर घेऊन योग्य आराखडा तयार करावा। या स्मारक कामासाठी जो निधी लागेल तो सर्व निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून देण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला। बैठकीस तालुका उपाध्यक्ष बळीराम मोरे, प्रफुल्ल देशमुख, तोसिफ नदाफ, अमोल देशमुख, अक्षय मोरे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।